नमस्कार, मी आहे अर्चना पाटील। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण कांदा भजी कशी करायची तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि पाऊस पडायला लागला की कांदा भजी आपल्याला खावीशी वाटतात। बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे आणि आपण छानपैकी अशी कांदा भजी, तर ह्याच्याला आपण कांदा भजीसाठी आपण भरपूर कांदा वापरायचा आहे। हे मी 3-4 कांदे चिरून घेतलेले आहेत। तर आता हे पीठ मिक्स कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघा। हा मी एक 3-4 असे मध्यम आकाराचे कांदे चिरलेले आहेत। त्याच्यासाठी आपल्याला बेसन पीठ, पुन्हा मीठ लागणार, तिखट लागणार आणि हळद लागणार आणि खायचा सोडा अगदी चिमूटभर वापरायचा आहे आपण। तर आता हा कांदा मी असा चिरून घेतलेला आहे। तर हा चिरलेला कांदा ना आपण असा हाताने असा कुस्करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला ह्याला तिखट मीठ सगळं व्यवस्थित लागतं। तर ह्या कांद्यामध्येच मी ही घातलेलं आहे, ओवा घातलेला आहे। चिमूटभर ओवा आपण हातावर घेऊन क्रश करून टाकायचा आहे, म्हणजे त्याचा वास आपल्याला चांगला येतो। तर आता आपण 1 चमचाभर त्याच्यामध्ये हळद घालायची, थोडीशी 1 अर्धा चमचा हळद वापरायची। म्हणजे तुम्हाला कसं कमी जास्त प्रमाणात मीठ हवं असतं त्या पद्धतीने तुम्ही, तर हे मी मीठ असं एवढंसं वापरलेलं आहे। तर 1 चमचाभर मी चटणी टाकलेली आहे, ती चटणी पण असं आपण टाकून हलवून घ्यायचे। आणि आता त्याच्यासाठी मी हे धने पण घेतलेले आहेत। हे धने कने आपण खलबत्त्यामध्ये असे म्हणजे लहान असे भरडेच आपण जरासं खलबत्त्याचा दगड आपण ह्याच्यावरून फिरवून घ्यायचा आहे। तर आमच्याकडे असा हा दगडी खलबत्ता आहे, तर ह्याच्यामध्येच आपण हे धणे टाकून घ्यायचे। आणि हे दगडानं म्हणजे जास्त बारीकही करायचं नाही, तशा थोड्या धण्याच्या आपल्याला डाळी झाले पाहिजेत। असं आपण रगडून घ्यायचं आहे। तर ह्यात आपल्या डाळी अशा झालेल्या आहेत बघा तुम्ही। तर हे धणे आपण बारीक केलेले हे पण आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आता हे मिश्रण आपण एकसारखं असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनिट असा कांदा आपण भिजत ठेवायचा। हे मिश्रण कालवून घेतल्यानंतर लगेच आपण ह्याच्यामध्ये पीठ घालायचं नाही। तर या मिश्रणाला आता आपल्या पाणी सुटतंय, हे पाणी सुटल्यानंतर ह्या पाण्यामध्येच आपण पीठ म्हणजे बसेल तेवढंच आपण पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तर आता ह्याला मी चटणी मीठ सगळं लावून ठेवलेलं आहे। ओवा टाकलाय, पुन्हा धणे बारीक करून टाकलेले, तिखट मीठ आणि खायचा सोडा आपण मिश्रण तयार झाल्यानंतर टाकायचं। तर आता तुम्ही बघू शकता या मिश्रणाला आपल्या म्हणजे 15-20 मिनिटांनंतर असं हे पाणी सुटलेलं आहे। आता ह्या पाण्यामध्येच आपण हे बेसन पीठ कालवायचं आहे। तर जास्त घालायचं नाही, आपण थोडंच घालायचं आहे हे पीठ। ह्या कांद्याच्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच आपण हे पीठ त्याच्यामध्ये कालवायचं आहे। आणि खायचा सोडा अगदी चिमूटभरच आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे। तर खायचा सोडा आपण एवढा 1 चिमूटच टाकायचा आहे, तेवढाच बास आपल्याला पुरेसा होतो। सोडा जर आपला जादा झाला तर भजी तेलामध्ये सगळी पसरतात, त्यामुळे अगदी चिमूटभर वापरायचं। तर आपण हा खायचा सोडा घातलेला आहे। आता हे पीठ व्यवस्थित आपण कालवून घ्यायचं आहे, जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही। तर आता आपण ह्या पद्धतीने हे मिश्रण असं तयार केलेलं आहे। तुम्ही बघा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, तर हे मिडियम मिश्रण आहे। आता आपण कढई तापत ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे। आपण कढई तापत ठेवलेले आहे, ह्याच्यामध्ये आपण तेल ओतायचं आहे आता। तर तेल आपलं आता चांगलं कढले की आपण त्याच्यामध्ये भजी सोडून घ्यायचे। तर आता भज्याचं अगदी बारीकसं पीठ मी तेलामध्ये सोडलेलं आहे। तर आपलं तेल असं तडतडलेलं आहे। आता आपण भजी सोडून घ्यायचे। पाऊस पडायला लागला की खरंच आपल्याला खूप असं तळलेली मस्त भजी खावी अशी वाटतात। तर मी तुम्हाला 2 प्रकारची आज भजी दाखवणार आहे। ही नेहमीची आपण मोठी भजी सोडतो तो एक प्रकार आहे, आणि दुसरी आहे ती काटेरी भजी, म्हणजे अशी शिपडून टाकायची आहेत।
अशी 2 प्रकारची मी तुम्हाला भजी दाखवणार आहे। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। मस्तपैकी अशी ही आपली भजी तयार झाली। आता ही दुसरा प्रकार म्हणजे मी सोडलेला आहे। आपण ही शिपडून टाकायची आहेत भजी। तर ही भजी सुद्धा मस्त अशी कुरकुरीत होतात, अगदी काटेरी म्हणजे एकदम कुरकुरीत छान। आणि ह्याच्यासाठी कांदा भरपूर वापरायचा। कांदा भरपूर असला तरच ही टेस्टी आणि अशी कुरकुरीत होतात, आणि कमी कांद्यामध्ये ही भजी व्यवस्थित होत नाहीत। तर बेल आयकॉनला ऑलला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझे पाहता येतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने भजी तयार केलेली आहेत। ज्यावेळी आपण हे शिपडून जे पीठ टाकतो, हे पीठ जास्त पातळ नको आहे, थोडंसं घट्ट पाहिजे, म्हणजे ही छान कुरकुरीत होतात भजी। तर ही भजी आता आपली तयार झालेली आहे, मस्त खमंग कुरकुरीत। तर बघा आता आमच्या मांजराला सुद्धा भजी तळेला वास आलेला आहे, आणि तिला सुद्धा म्हणजे भजी आवडतात। आम्ही ज्या ज्यावेळी भजी करेल त्या वेळेला तिला भजी घालायला लागतात। भज्याचा वास आल्याबरोबर तिनं ओरडायला चालू केलेलं आहे। आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दोन्हीपैकी कोणती पद्धत आवडली। तर मस्तपैकी खमंग कुरकुरीत अशी आपली भजी तयार झालेली आहेत, आणि तुमचीही करायची पद्धत कशी आहे ती नक्कीच सांगा। अशा कुरकुरीत आपली छानपैकी ही शिपडून केलेली पण भजी मस्त, तुम्हाला आवाज येत असेल, चांगली कुरकुरीत झाल्यात। आणि ही भजी आपली मोठी मोठी केलेली ही छान झाल्यात। तर दोन्हीपैकी तुम्हाला कुठली आवडते ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। या तर मग भजी खायला।